आज पण ना सकाळी सकाळीच मी निघाली आहे परत कावेळचं औषध घ्यायला. पण आज माझ्यासोबत ना मम्मी नाही आली आहे, कारण मम्मीची आज मॉर्निंग शिफ्ट होती. तर दही घेतलं आणि आले जिकडे कावेळचं औषध भेटणार आहे. औषध घेतलं आणि नंतर आहे ना मी गेले ब्लड टेस्ट करायला आणि त्या आजी मला बोलल्या, की मी ना कावेळच्या औषधांसोबत दुसरी औषधं नाही घेऊ शकत. तर ब्लड टेस्ट वगैरे झाल्यानंतरून मी रिपोर्ट्स घेतले आणि थोडे रिपोर्ट्स आले नव्हते ना, त्याच्यामुळे मला ब्लड टेस्ट करायला लागली. तर आता ना मी निघाली आहे घरी जायला, पण त्याच्या आधी आहे ना, मम्मी मला बोलली आहे की काहीतरी खाऊन जा, म्हणून मी बाहेरच आहे ना डोसा खायला घेतलाय. आणि मी तुम्हाला सांगते ना, कालचा जो अप्पम होता ना, तो थंड झालेला, पण त्याची टेस्ट आहे ना या डोशापेक्षा बेटर होती. आता आहे ना, मी चालत चालतच घरी निघाली आहे. कारण मला बाजारातून नाश्ता करायचा होता आणि जाता जाता आहे ना आपण चेरीला घेऊन जाऊयात. तर चेरी ना तिच्या या फ्रेंडसोबत इकडे बसलेली आहे. तरी पण मी तर तिला घरी घेऊन चालली आहे. घरी गेल्यानंतरून आहे ना, काल आम्ही एक ड्रॅगन फ्रूट आणलेला, तर त्याचा अर्धा ड्रॅगन फ्रूट मी खाल्ला आणि मग मी दुपारचं जेवण वगैरे केलं आणि गोळ्या तर मी खाऊ नाही शकत आहे. पण ना मला थंडी भरपूर वाजत होती, तर मी जेवण करून सरळ झोपून घेतलं आणि ना सरळ रात्रीच उठली आहे. तरी पण माझी तब्येत काय बरी नाही आहे. तर जेवण करून घेऊया. गरम गरम जेवल्याने ॲटलिस्ट ते लवकर पचन तरी होईल. आणि मी आज गोळ्या नाही खाऊ शकत आहे ना, म्हणून मम्मीने माझ्या डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्यात ताप उतरायसाठी.